सध्या राज्यात थंडीची लाट सुरू आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी हवामान विभागानं पाऊस आणि गारपिटीचा अंदाज दिला होता, पण राज्यात हलका पाऊस वगळता पिकांना फारसा धोका झाला नाही। सध्या मात्र थंडीची लाट सुरू आहे। ही लाट काही दिवस चालण्याचा अंदाज आहे। येत्या आठवड्यातलं हवामान कसं राहणार आहे ते आपण जाणून घेऊया ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्याकडून। सर, स्वागत आहे तुमचं ॲग्रोवन मध्ये। येत्या आठवड्यातलं हवामान कसं राहणार आहे, नेमका काय अंदाज आहे, काय सांगाल शेतकऱ्यांना? या आठवड्यामध्ये महाराष्ट्रावर 1012 हेक्टरपास्कल इतका हवेचा दाब राहणार आहे। जेव्हा हवेचा दाब वाढतो तेव्हा किमान तापमान घसरण होते। जवळपास भारताच्या मध्य भागापासून ते दक्षिणेपर्यंत इतकाच हवेचा दाब राहणं शक्य असल्यानं महाराष्ट्रासह दक्षिण भारतात या आठवड्यात थंडीचे प्रमाण चांगले राहील। उत्तर भारतातील आणि पश्चिम भागावर म्हणजे उत्तर राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, काश्मीर या भागावर हवेचे दाब अधिक राहणे शक्य असून वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहिल्यास नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव या भागात थंडीचे प्रमाण अधिक राहणे शक्य आहे। संपूर्ण भारतात थंडीचे प्रमाण या आठवड्यात चांगले राहील। जम्मू आणि काश्मीर भागात बर्फवृष्टीची शक्यता असल्यानं थंडीचे प्रमाण याही आठवड्यात काही दिवस वाढेल तर काही दिवस कमी होईल। आकाश सामान्यपणे मोकळं राहील, मात्र पश्चिम महाराष्ट्रात अल्पशा प्रमाणात ढगांमध्ये ढग जमण्याची शक्यता आहे। मात्र कोणत्याही प्रकारचे मोठे हवामान बदल जाणवणार नाही। समुद्राच्या पाण्याच्या तापमानात फारशी वाढ होणार नाही। हिंदी महासागराच्या काही भागात अल्पशा प्रमाणात पाण्याचे तापमान वाढण्याची शक्यता आहे, मात्र त्याचा कोणताही मोठा परिणाम हवामान बदलावर होणार नाही। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बुलढाणा, वाशिम, वर्धा, गोंदिया व सोलापूर या जिल्ह्यात वाऱ्याचा तासाने 6 किलोमीटरपेक्षा अधिक राहील। महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात वाऱ्याची दिशा वायव्य ईशान्येकडून राहिल्यामुळं थंडीचं प्रमाण चांगलं राहील। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील। त्याचप्रमाणे कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातही आकाश अंशतः ढगाळ राहील। या आठवड्यात पावसाची शक्यता नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यात व पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे। दुपारी थंडीचं प्रमाण थोडं कमी राहील। अशा प्रकारचे हवामान सर्वसाधारणपणे कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीचं प्रमाण थोडं मध्यम राहील। त्याचप्रमाणे विदर्भातही थंडीचं प्रमाण चांगलं राहणार आहे। मराठवाड्यातही नांदेडला थंडीचं प्रमाण अधिक राहणार आहे। अशा प्रकारचं साधारणपणे हवामान राहील। हे हवामान रब्बी पिकांच्या दृष्टीने अतिशय अनुकूल आहे। मात्र ज्या ठिकाणी म्हणजे नाशिक वगैरे ठिकाणी जेव्हा थंडीचं प्रमाण वाढतंय आणि तापमान पारा घसरतोय अशा ठिकाणी बागांची काळजी घेणं गरजेचं आहे। पिकांना संध्याकाळी सायंकाळी पाणी दिल्यास जमिनीचं तापमान योग्य प्रमाणात राखण्यास ते मदत होईल। त्याचप्रमाणे बागेमध्ये शेकोट्या करून किंचितच्या होईना प्रमाणात पहाटे शेकोट्या पेटवून थंडी कमी करण्यासाठी आणि तापमान किंचित वाढवण्याच्या दृष्टीनं शेकोट्या पेटवणं गरजेचं आहे। बरोबर आहे सर। थंडीपासून काळजी घ्यावी। सर, अमेरिकेत जे वादळ आलंय, जे हिमवादळ आलंय, त्याचा आपल्या देशाच्या, आपल्या राज्याच्या हवामान बदलात काही परिणाम झालाय का? विशेष करून अमेरिका आणि भारत या दोन्हीच्या मध्ये खूप अंतर आहे आणि त्यामुळं तिकडे जी काही बर्फवृष्टी होते किंवा हिमवादळ होते तिथला हा हवामान बदलाचा परिणाम आहे। आपल्याकडे यावर्षी तरी जानेवारी आणि डिसेंबर या महिन्यामध्ये सामान्यपणे हवामान खूप चांगलं आहे। हिवाळ्यासारखा उत्तम हिवाळा अशा प्रकारचं हवामान आहे। आपल्याला हवामानात सुधारणा झालेली आहे। आपल्याला फारसे काही हवामान बदल सध्या तरी जाणवले नाहीत। ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये गेल्या 2 वर्षात वादळ येऊन गेली। यावर्षी एकही वादळ आलेलं नाही। त्यामुळे या वर्षाचा मान्सून देखील भारतात आणि महाराष्ट्रात चांगला होईल असा माझा प्राथमिक अंदाज आहे। हा मी गेले जवळजवळ 1 महिनाभर पुन्हा सांगतोय।
पण त्या दिशेनं शेतकऱ्यांनी तयारी करणं गरजेचं आहे. आणि जर पुढचे मार्च, एप्रिल, मे महिने खूप चांगले गेले, सामान्यपणे हवामान चांगलं राहिलं, चांगला सूर्यप्रकाश राहिला, 7 दिवसाचा कालावधी सूर्यप्रकाशाचा चांगला राहिला, वाऱ्याचा वेग चांगला राहिला, तर चांगला मान्सून आहे येणारा, हे त्याच्यावरून आपल्याला आतापासूनची चिन्ह दाखवते. सर, शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? तर रब्बी हंगामामध्ये प्रामुख्याने गहू आणि हरभऱ्यासाठी ही थंडी खूप चांगली आहे, उपयुक्त आहे. परंतु त्याच बाबतीत कांदा पिकालाही पोषक ठरेल. मात्र जेव्हा थंडीत चढ उतार होतात तेव्हा कीड आणि रोगांचे प्रादुर्भाव वाढतात. ढगाळ हवामान असतं त्यावेळेला कीड रोगाचे प्रादुर्भाव वाढतात. अशा वेळेला शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची कीड आणि रोगापासून बंदोबस्त करण्याचं लक्ष राहावं. त्याचप्रमाणे सध्याच्या थंडीचा चांगला परिणाम गहू आणि हरभरा पिकाला होईल आणि उतारा चांगला मिळेल यावर्षी या दोन्ही पिकांच्या पासून, हे असं वातावरण आहे. त्या बाबतीत पाण्याच्या फक्त पाळ्या व्यवस्थितपणे देणं, जिथं पाणी उपलब्ध आहे तिथं काटकसरीने पाण्याचा वापर करणं, शक्यतो ठिबक सिंचनचा वापर ऊस आणि इतर हळद, इतर केळी अशा सर्व फळबागांना ठिबक सिंचनचा वापर करणं, या अशा प्रकारे पाण्याचं नियोजन करून आपण आपल्या पिकांचे उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.